आता आपण सगळ्यांनी जे सूप केले त्याच्याबद्दल तरी सांगते. शेवग्याचे सूप आहे आपलं, ते सुपर फूडचा स्टॉल आहे, त्याची ते एक प्रोडक्ट आहे. तर शेवगा आपण म्हणतो, मोरिंगा आली, खूप मोरिंगाची पावडर आणि मोरिंगाची पानं आणि मोरिंगाची भाजी, शेवगा आपल्या दारात असताना पण आपण त्याचं महत्त्व जाणत नाही. तर आम्हाला वाटतं तुम्हाला एक चव द्यावी. आपल्या अश्विनी ताई आहेत बचत गटच्या मेंबर, त्यांनी खूप छान पद्धतीने केलेलं आहे, तर तुम्ही नक्की त्यांचा फीडबॅक पण आम्हाला द्या. बरं, पहिल्या 2 वक्त्यांनी छान पैकी दोन्ही विषय छान मांडलेले आहेत. ओपनिंग बॅट्समॅननी पण आणि मधल्या आपल्या सजगच्या बॅट्समॅननी. तर आता माझं काम एकदम सोपं झालेलं आहे आणि टेल एंडर बॅट्समॅनचं मी काम करते. तर जसं सुनील म्हणाला की का आपण प्रदूषणाबद्दल बोलतोय, तर जसं प्लास्टिकचं प्रदूषणाबद्दल कानावर येते, पाण्याच्या प्रदूषणाचं कानावर येते, तर वायू प्रदूषणाचं पण गेल्या वर्षभर एस्पेशली आपल्या म्हणजे बातम्यांमध्ये दिल्ली जास्त गाजते. पण आपण बघायला गेलो तर आपल्याकडे पण चिपळूणमध्ये इथे ते बांधकाम इतक्या प्रमाणात होत आहे. तर वायू म्हणजे रस्त्याने जाताना पण नेहमी एस्पेशली जर 2 व्हीलर आहेत तर ते नाकात एवढी धूळ वगैरे जाते. तर विषय असा आहे की फक्त दिल्लीत नाही, आपल्या सगळीकडे हा विषय खूप मोठा झालेला आहे. आणि जसं आता आपण प्रिव्हेंटिव्हवर काम करतो, सगळ्यात जास्त प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन किंवा कम्युनिटीवर काम करतो, तर हे लक्षात आलं की काही आजार वाढत आहेत. तर मग आपण त्याच्याबद्दल आपण जाणणारच नाही, तर त्याच्याबद्दल अवेअरनेस किंवा जागृती कशी आणणार. म्हणून मग आपण, माझा हा मानसिक आरोग्य जरी विषय असला तरी मानसिक आरोग्यातलेही काही आजार वायू प्रदूषणामुळे वाढलेले आहेत, त्यामुळे तो डेफिनेटली रेलेव्हंट आहे आजच्या टॉपिकसाठी. तर हल्लीच बातमी आली, म्हणजे IQAR स्लाइडचं जरा फॉन्ट छोटा झालाय पण मी वाचून सांगते. तर IQAR हे एक जागतिक संघटना आहे जी वायूची गुणवत्ता, हवेची गुणवत्ता तपासते आणि त्याचा एक रिपोर्ट पब्लिश करते एव्हरी इयर. तर या वर्षीच्या रिपोर्टमध्ये ताज्या अहवालामध्ये जगातलं सर्वात प्रदूषित शहर आपल्या भारतातलं निघालं. ईशान्य भारत जिथे आपण म्हणतो की खूप ग्रीनरी आहे, नॉर्थ ईस्ट मध्ये खूप मोठी जंगलं आहेत आणि तिथलं शहर जगातलं सगळ्यात प्रदूषित शहर निघालं. आणि तेवढंच नव्हे तर सगळे जे शहरं होती, 50 शहरं, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपली भारतातली शहरं होती. हे सगळं वाचून जरा गांभीर्याने झाले की अरे बापरे, म्हणजे आपल्या आजूबाजूला एवढं प्रदूषण वाढतंय आणि त्याचे ऑब्व्हियसली आपण हेल्थ इफेक्ट ॲज डॉक्टर बघतोच आहोत. तर मग आपण स्वतःच्या आरोग्याबद्दल जागरूक होण्यासाठी आपण हे काय कमी कसं करता येईल, म्हणून पण हा विषय खूप महत्त्वाचा वाटला. तर या सगळ्या ज्या प्रदूषित शहरं आहेत त्याच्यामध्ये मुंबई म्हणा, दिल्ली म्हणा, कलकत्ता म्हणा, चेन्नई म्हणा आणि स्मॉलर म्हणजे Tier 2 सिटीज पण आहेत. तर खरंच वायू प्रदूषण खूप गंभीर समस्या झालेली आहे आणि त्याच्यामुळे जसं आता आपण म्हणतो 21सावं शतक हे सगळं असंसर्गजन्य आजारांचंच आहे. म्हणजे संसर्गजन्य आजार बरे नाहीच झालेले. जसं गोळे सर म्हणालेच की अजून पण आपण कॉलेराचे केसेस बघतोय, अजून पण टायफॉइडचे केसेस बघतोय, सगळे संसर्गजन्य आजार आहेतच. पण आता त्याच्यावर असंसर्गजन्य आजारांचा लोड वाढलेला आहे आणि त्याचा थेट संबंध प्रदूषणाशी आहे. आता ह्याच्यामध्ये काही शंका नाही. आणि कुठले मोठे मोठे आजार जे आपण टिपिकली बघतोय की ज्याच्यामुळे आयुष्यमान कमी होतंय, हृदयरोग असेल, दमा असेल, पक्षाघात किंवा स्ट्रोक असेल, किंवा मानसिक आरोग्याशी निगडीत म्हटलं तर स्मृतिभ्रंश आहे, मधुमेह पण त्याच्यात आहे, कॅन्सर आता इतका, जसं सर पण म्हणाले, सुनील पण म्हणाले की प्लास्टिक असो, पाणी प्रदूषण असो आणि हवा प्रदूषण, हवेचं प्रदूषण असो, कॅन्सरचं मोठं प्रमाण जे वाढलेलं आहे ते प्रदूषणामुळे. आणि 21व्या शतकात हा उपभोगवाद खूप सारा खूप जास्त आपण गोष्टी वापरतोय. जसं आपण बघतोय अमेझॉनवर किंवा ऑनलाईन एवढी प्रचंड शॉपिंग करतोय, त्याचा काय परिणाम होते, वाहनं एवढी वाढलेली आहे. त्या सगळ्याच बाजूनी आपण चिंबळवाद आहे त्याचा कुठेतरी आपल्या जीवनशैलीवर आणि आपल्या जीवनमानावर परिणाम होतोय आणि या आजारातून आपल्याला दिसते. आणि दुसरा महत्वाचा आहे की ही सगळे जे दीर्घ आजार चालणार आहे, मधुमेह असू दे, हृदयरोग असू दे, डिमेन्शिया असू दे, स्ट्रोक असू दे, त्या सगळ्यांचा जो खर्च आहे, आपण जो बघतोय की खर्च प्रचंड वाढत चाललेला आहे आणि हेल्थ इन्शुरन्स इतका महागडा होत चाललेला आहे.
आणि त्या प्रमाणात आता आपण जे बघतोय आर्थिक मंदीचं जे सावट आहे तर त्यामुळे आपल्याला जर हा टाळता आले तर ते आपण कसं करता येईल याच्यासाठी पण हा विषय खूप महत्वाचा होता. तसंच जसं प्रौढांवर आपल्या सगळ्यांवर परिणाम होतो, मुलांवरही त्याचा खूप मोठा प्रमाणात परिणाम होतोय. का तर मुलं सगळं बाहेर असतात, खेळत असतात, धुळीत असतात, त्यांना त्यांचं भान नसतं काय करतायत. तसंच त्यांना संसर्ग लवकर होतो, त्यांचं शरीर नाजूक असतं, त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. जसं आपण कोरोनामध्ये पण बघितलं की ज्येष्ठ आणि मुलांना जास्त धोका होता कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. आणि असं आहे की कमी वयामध्ये त्यांच्या शरीराचं नुकसान झालं तर आयुष्यभर त्याचा त्यांना डिसीज बर्डन झेलावं लागणार आहे, त्याचं कॉस्ट आणि त्याच्या हेल्थ कमी करणं किंवा वयोमान किंवा काय म्हणूया लाईफ एक्सपेक्टन्सी कमी होणार आहे. त्यामुळेही खूप महत्वाचं आपण ते समजून घ्यायला पाहिजे. मुलांबरोबरच गर्भवती महिलांवर त्याचा जास्त परिणाम होतोय. का तिच्या उदरात जे गर्भ वाढतोय ते जास्त नाजूक आहे आणि त्याच्यावर त्या बाळाच्या पोषणावर, त्याच्या प्रतिकारशक्तीवर, जीवनमानावर आणि त्याचे जनुकीय म्हणजे जे जास्त आपण जनुकीय बदल म्हणजे किंवा ॲबनॉर्मल बाळं जी जन्माला जास्त येत आहेत किंवा डिटेक्ट जास्त होतं त्याच्या मागे कदाचित प्रदूषणही आहे की जर ती गर्भवती महिला आहे आणि ती जसं त्या आपण बघतोय ऊसतोड कामगार असतील किंवा कन्स्ट्रक्शनचे वर्कर्स असतील म्हणजे गरोदर आहेत तरी पण त्या सगळ्या दूषित वातावरणात काम करतात तर तिच्या उदरात जे बाळ वाढते त्यालाही त्याचे दुष्परिणाम झेलावे लागते. आणि या मुलांमध्ये मतिमंदत्व जास्त आहे, त्याचं कमी वजनाचं बाळ जन्माला येणं किंवा अपूर्ण वाढीचं बाळ जन्माला येणं ह्याची शक्यता जास्त आहे. आणि 5 वर्षापूर्वी आम्ही सजगच्या माध्यमातून जेव्हा मधुमेहावर कार्यक्रम घेतला होता तेव्हा डॉक्टर नातू आले होते तेव्हा पण आम्ही म्हटलं की मुलांमध्ये मधुमेह का वाढतोय, एस्पेशली टाईप 1 डिसऑर्डर का वाढतोय तर ते हे असू शकतं कारण की बाळ उदरात असताना प्रदूषणाला त्याचा जो सामना होतोय त्याच्यामुळे बाळामध्ये मधुमेह निर्माण होते. कारण जे जनुकीय बदल होत आहेत त्या पॅन्क्रियाचा जो इफेक्ट होतोय त्याच्यामुळे कदाचित त्या मुलांमधला मधुमेहाचा प्रकार जास्त वाढलेले आहे. आणि एवढंच नव्हे तर इतरही जे आजार म्हणजे जसं आपण म्हटलं की जे नाजूक अवयव आहेत, नसा असतील, आपले मज्जासंस्था असतील, पोट आतड्यांचे आजार असतील, मूत्रपिंड म्हणजे शरीरातला कुठलाही भाग तुटलेला नाही, यकृत असेल, त्वचा असेल आणि मानसिक आजारांमध्ये स्मृतिभ्रंश आपण बघितले, आत्मबद्धता, हल्ली ऑटिझम पण खूप केसेस वाढलेले आहेत. तर त्याच्या मागे पण कदाचित हे कारण आहे की कळत नाही आम्हाला की का एवढ्या प्रमाणात ऑटिस्टिक मुलं किंवा ऑटिस्टिक प्लेट असलेली मुलं का वाढतात तर ह्याच्या मागे कदाचित प्रदूषण आहे आणि डोळ्यांवरही त्याचा रेटिनावर परिणाम होतो. तर वायू प्रदूषण म्हणजे काय तर आपण जी हवा आपण श्वसन करतो, हवा घेतो त्याच्यामध्ये जसं म्हणाले तसं ऑक्सिजन, नायट्रोजन तर याचे असायलाच पाहिजे पण त्याच्यावर नको ते एलिमेंट्स जेव्हा वाढतात आणि ते घातक असतात आपल्याला तेव्हा आपण त्याला म्हणूया की ते प्रदूषित हवा आहे. मग काय काय असू शकतं, धूर, घातक गॅस, कुठल्याही प्रकारचे गॅसेस, एस्पेशली जे प्लास्टिक जाळले जातात की टॉक्सिक गॅसेस हवेत जातात, तसंच घनकचरा जाळणे किंवा अगदी वाहनं पण जे चालतात पेट्रोल आणि डिझेल ते जे गॅसेस प्रोड्यूस करतात एक्झॉस्ट गॅसेस मध्ये खूप सल्फर डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड असे डेंजरस गॅसेस असतात. तसंच काही पराग पोलेन आपण बघतो की जेव्हा भात कापणीला येतो तेव्हा पण त्या दुकानामध्ये एलर्जी होते तर ते पराग पण एक पोल्युटंटच आहे. तसंच काही प्रकारची फंगस एखाद्या घरात खूप दिवस झाडलं नसेल तर ती जेव्हा बुरशी येते ते पण एक प्रदूषक आहे. तर आपण आता बघतोय ह्या मुंबई गोवा हायवे तेवढे वर्ष बांधला जातो तेवढे पॉटहोल्स आणि कधी म्हणजे तो रस्ता बांधला काय त्याला खड्डे पडले की ती सतत धूळ जी आपल्या हवेत सोडली जाते त्याच्यावर शासन काय करते कधी पाण्याचा शिडकावा करतो पण त्याची ती वेळ राहणार आहे तर सतत ही जी धूळ हवेत भिनते ते एक मोठं प्रदूषण क्रॉस करते आणि यामुळे आतोनात आपल्या आरोग्याचं नुकसान होते. प्रमुख प्रदूषक म्हटलं तर आपण जसं म्हटलं की डिझेल पेट्रोलच्या गाड्या आहेत आणि गाड्या प्रचंड वाढलेल्या आहेत. म्हणजे जेवढी माणसं आहेत त्याच्यापेक्षा डबल गाड्या, एका घरामध्ये 2-3 गाड्या आहेत की 2 व्हीलर 2 असतील आणि 4 व्हीलर 2 असतील आणि माणूस एकच असेल तर त्या पुन्हा उपभोगवाद जास्त गाड्या हव्यात, वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या पाहिजे, प्रत्येकाला गाडी पाहिजे
तसंच कोळशेच्या भट्ट्या आणि कारखाने, तसंच बांधकाम आपण म्हटलं, शेतकचरा जाळणे, घनकचरा जाळणे, त्या सगळ्यामुळे प्रदूषण होतं. परिणाम काय होतो? आता हे प्रदूषक जेव्हा आपल्या शरीरात हवेच्या वाटेतून जेव्हा आपल्या फुफ्फुसात जातात, ते एकदम जे बारीक कण असतात ते आपल्या रक्तात मिसळतात आणि रक्तात मिसळून शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचतात, मेंदूपासून ते अगदी नखापर्यंत. आणि ते जितके बारीक असतात ते तेवढे त्या जे आपल्या शरीराची त्वचा आहे, कुठली पण असते, रक्तवाहिनीची त्वचा आहे किंवा पेशींची जी त्वचा आहे, त्याला सूज निर्माण करतात. आणि सूज निर्माण केल्यामुळे त्याच्यामध्ये जे दळणवळण आहे, जे नॉर्मल व्हायला पाहिजे, त्याच्यात विपरीत कधी कधी होतं आणि ह्याच्यामुळे त्याचं नुकसान होतं. आता आपण जे सुपर फूड्स ठेवलेले आहेत ते त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. तर ते अँटीऑक्सिडंट्स काय असतात, जे हे कधी कधी हे बदल घडतात या टॉक्सिक पदार्थांमुळे. कधी कधी त्या रेणूचे काही इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स निघतात आणि ते त्या अंतत्वचेला नुकसान करतात, जे ब्रेक्स होतात. आणि मग त्याच्यातून मग कॅन्सरचे प्रकार किंवा मग हार्ट डिसीज, जसं आपण म्हणतो की हार्ट डिसीज काय होतो, रक्तवाहिनीच्या आतमध्ये चरबी साठायला लागते, पण ती अंतत्वचा फाटल्यासारखी होते. ती फाटते का? कारण ती वीक होते. वीक का होते? कारण प्रदूषक त्याला वीक करतात. तर त्याच्यातून जे इलेक्ट्रॉन्स निघण्याची जी प्रक्रिया आहे ती कमी करण्यासाठी आपण अँटीऑक्सिडंट्स खाल्ले पाहिजे. अँटीऑक्सिडंट्स कशात असतात? आपल्या सगळ्यांच्याच आहारामध्ये असतात. म्हणजे रंगीत भाज्या असू दे किंवा म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रंगीत भाज्या आहेत, सगळी धान्य आहेत किंवा बटाटे झाले, रताळी झाले, खूप जेवढं वैविध्य आहे आपल्या आहारामध्ये तेवढे अँटीऑक्सिडंट्स आपल्या आहारात आहेत. बदाम, काजू, नट्स आहेत, सीड्स आहेत, हे ऑलरेडी आपल्या आहारात आहे. पण हल्ली झालंय काय, आपण लवकर म्हणजे वेळ कमी आहे, त्या आहाराचा नीट अभ्यास नाहीये किंवा काय जंक फूड खाणं जास्त झालेलं आहे, फास्ट फूड खाणं झालेलं आहे, त्यामुळे आपला आहार जो जास्त संतुलित होता तो असंतुलित व्हायला लागला. आणि म्हणून हे कधी कधी हे जे आपण एस्पेशली रस्त्यावरचं जे खातो ते पुन्हा पुन्हा तेल जास्त वापरलेलं असतं, हेही आपल्याला कधी माहित नसतं की ते तेल जे वडापाववाले जे तेल वापरतात ते पुन्हा पुन्हा वापरल्या गेल्यामुळे ते घातक बनतं. त्याच्यामुळे फ्री रॅडिकल जास्त होतात आणि नुकसान जास्त होतं. आपण म्हणजे असे शोध प्रबंध हे पब्लिश झालेले आहेत की परत परत जे वापरलेले तेल असेल आणि ते आपल्या आहारात जर असेल तर हार्ट डिसीज, स्ट्रोकच्या हे वाढतं. तर त्यामुळे असं काही नाही की तेल खाऊ नये, पण घरात शुद्ध तेल लगेच बनवलेलं आणि फ्रेश खाल्लेलं नेहमी चांगलं. तर आपला आहार जर संतुलित असेल, फ्रेश खात असो, भाज्या जास्त खात असो, तर आपण नक्कीच आपलं सुरक्षा करू शकतो. तर ह्याच्यात परिणामात म्हणजे मी ते सांगायचा प्रयत्न करत होते की जेव्हा हे जे प्रदूषक आपल्या शरीरात जास्त प्रमाणात आहे, आपल्या शरीराचं नुकसान करत आहे, तर काही प्रमाणात आपण स्वतःला चांगला आहार देऊन आणि काही संरक्षण आपलं करून याचे इफेक्ट कमी करू शकतो. तर थोडक्यात तुम्हाला माहितीच आहे ते जे काय प्रदूषक आपण आता बोललोय, कारखाने असतील, आपण नेहमी लोट्यातून जाताना ती दुर्गंधी असह्य होते. मला कधी कधी प्रश्न पडतो की इथे राहणारी माणसं कसे काय राहतात, त्यांची काय म्हणूया की वास घेण्याची किंवा ती प्रक्रिया म्हणूनच गेली की काय पोथट झाले तुमचे संवेद, कारण कठीण आहे तिथे, म्हणजे सतत एकाच प्रकारच्या वासात राहतात. तर ते ऑब्विसली तो स्टेन्स, तो घाण वास आहे, ते आपल्याला एक वॉर्निंग असते. पण जे काय आहे आपण त्याच्याबद्दल काही काम करत नाही आहोत, ते आपण अवेअरनेस निर्माण केली पाहिजे आणि त्याच्यावर ते कमी केले पाहिजे. कारखाने आहे आणि मग अशी म्हटलं होतं तसं की प्रत्येक शरीराचा प्रत्येक भाग, मग ती त्वचा असू दे, फुफ्फुस असू दे, डायबिटीस, डायबिटीस म्हणजे पॅन्क्रियाचा इफेक्ट असू दे किंवा रक्तावर त्याचा, रक्तपेशींवर त्याचा इफेक्ट होतो आहे, गर्भ लवकर होणं किंवा हार्ट डिसीज. घरातही जेव्हा चुलीवर स्वयंपाक होतो तेव्हा जे प्रॉपरली ते जे जळण मीठ न जळाल्यामुळे, अर्धवट जळाल्यामुळे पण टॉक्सिक गॅसेस आपण इनहेल करत असतो. त्याच्यावर उपाय काय? तर खरं तर वाहनं रस्त्यावरची कमी करणे. आम्ही इंग्लंडला असताना आम्ही खूप पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप वापरायचो.
कारण तिथे होता. मुंबईमध्ये पुण्यामध्ये पण बसेस आहेत, पण आता ते कमी पडत आहेत कारण रिक्षा आणि टॅक्सी आणि बाकीची प्रायव्हेट वाहने खूप वाढलेली आहेत. तर हे खरं तर पब्लिक ट्रान्सपोर्ट जर प्रत्येकाला दिलं तर कोणाला कशाला पाहिजे आपलं स्वतःचं वाहन. कारण ऍक्च्युली वाहन असलं म्हणजे ते पार्किंगचं जास्त टेन्शन असतं की ते पार्किंग येईल का, की ती गाडी नगरपालिका उचलून घेऊन जाईल. तर खरं तर आपण ही डिमांड केली पाहिजे नगरपालिकेकडून की तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट उपलब्ध करून द्या, त्याच्यामुळे गाड्या कमी होतील. पण कधी अगदीच जर शक्य नसेल आणि धूर आहे तर आपण स्वतःचं संरक्षण मास्क वापरून करू शकतो. झाडं लावली पाहिजे, झाडं वाचवली पाहिजे. तर हे म्हणजे ते विरोधाभासच आहे. तिथे एक कच्ची बावली जिथे आपण ते गाजते हैदराबादची, तिथे एवढी मोठी जंगलं कापली जातात किंवा छत्तीसगडमध्ये एवढी झाडं कापली जात आहेत. तर शासनाला माहिती नाहीये का? तर हे किंवा आरे कॉलनीचं आहे ते गाजते की एवढी आपल्याकडे एवढं प्रदूषण आहे, एवढी आजार वाटते तरी झाडं कापली जातात. तर आपण सगळ्यांनीच आपला आवाज उठवण्याची गरज आहे. तर प्रदूषण रोखणे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. शासकीय पातळीवर पुन्हा धोरणात्मक पावले उचलण्याची गरज आहे. याबद्दल संशोधन अधिक व्हायला पाहिजे की त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतोय व आपली सगळ्यांचीच आरोग्य साक्षरता वाढवली पाहिजे की वायू प्रदूषण काय करते आपल्या तब्येतीवर. वैयक्तिक पातळीवर आपण आपली जीवनशैली उपभोग कमी करू शकतो. विवेकी विचार करून पर्यावरणपूरक विचार करू शकतो. आता हल्ली इलेक्ट्रिक व्हेकल येत आहेत, पण पुन्हा व्हेकल्स इंडिव्हिज्युअल व्हेकल्स पेक्षा सामायिक सगळ्यांचं कम्युनल ट्रान्सपोर्ट असेल तर नक्कीच ती जास्त चांगली राहील. आपण जिथे राहतो तिथे आपण आता ऑनलाईन बघू शकतो की एअर क्वालिटी काय आहे आणि अगदीच ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांनी जेव्हा जास्त पोल्युशन आहे तेव्हा बाहेर जाणं टाळलं पाहिजे, मास्क वापरला पाहिजे. दिल्लीमध्ये वगैरे एअर प्युरिफायर वगैरे मिळतात, पण हे कितपत चालणार आहे? म्हणजे आपल्याला खरं तर ह्या प्रिव्हेन्शनचं काम केलं पाहिजे. तसंच घरातही आपल्याला सुरक्षित इंधनाचा वापर करायला पाहिजे. देश पातळीवर पुन्हा जसं म्हटलं की सामायिक प्रवास किंवा कचरा संकलनामध्ये नागरिकांचा सहभाग. आता नगरपालिका नेहमी सांगते प्लास्टिकचा कचरा वेगळा द्या किंवा सुका कचरा वेगळा द्या आणि ओला कचरा वेगळा द्या. तर मी माझ्या सोसायटीची चेअरमॅन आहे, पण कोणी मेंबर त्याला साथच देत नाही, सगळं मिक्स करून देते. माझ्या नेहमीच्या बायका मला येऊन कंप्लेंट करतात की कोणच वेगळा करून देते. तर हे म्हणजे आपण असं वाटतं की कम्युनिटी स्पिरिट आपल्यात संपलेलं आहे. पण आपण असं आपण दुसऱ्यांबरोबर आपण स्वतःचं पण नुकसान करून घेतोय, ह्याच्याही आपली सजगता वाढवली पाहिजे आणि खरंच आपण नगरपालिकेबरोबर काम करायला पाहिजे. पण मला असं वाटतं शासनाने पण नागरिकांमध्ये जाऊन हे जास्त अवेअरनेस केली आणि त्यांना बरोबर घेतलं तर नक्कीच नागरिक त्यांना साथ देतील. तसंच प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कडक निर्बंध का नाही पडत? आपण नेहमी वाचतो की ते लोट्यामध्ये प्रदूषण गेलं आणि ते मासे मरून पडले, ते नेहमीच झालेले. आता तर तिथे मासे जगत पण नाहीत, माशांची आवक कमी झाली का ते खूप प्रदूषित झालेले. त्यामुळे आपली सगळ्यांची कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्याच्यावर आपण आवाज उठवला पाहिजे आणि आपल्या सगळ्यांचंच आरोग्य धोक्यात आहे. आणि शेवटाकडे येते तर जसं म्हटलं की आपली कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपण मिळून पण काही करू शकतोय. त्याचाच एक भाग आहे की वैयक्तिकरित्या आपण आपला आहार सुधारावा. आपण आज जे सुपरफूड आता लॉन्च करणार आहोत, काही प्रोडक्ट तुम्ही ऑलरेडी बघितलेले आहेत, त्याचा मागे विचार हाच आहे की आपल्या आहारामध्ये जास्त आरोग्याला वर्धक जे पदार्थ आपण ठेवले तर आपलं आरोग्य जास्त सुरक्षित राहू शकतो, आपण बरेचसे आजार टाळू शकतो. आणि सजगता प्रयत्न हाच आहे की आजार टाळण्यावर. त्यातले थोडे काही जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्याबद्दल मी सांगेन. मुखवास आम्ही लॉन्च केलेला आहे किंवा चटणी लॉन्च केली आहे. तर त्याच्यामध्ये सीड्स म्हणजे बरेच जे व्हेजिटेरियन आहेत किंवा शाकाहार करणारे आहेत त्यांच्या आहारात आपण बघतो की थोडी प्रथिनांची कमतरता असते आणि जे मांसाहार करणारे आहेत त्यांचं प्रोटीन ॲब्सॉर्प्शन जास्त चांगलं असतं, पण शाकाहार करणाऱ्यांचं प्रोटीनची कमतरता पण असते. आपला आहार जास्त कार्बोहायड्रेट हेवी आहे, प्रोटीन्स कमी असतात आणि वयोमानानुसार मग नंतर प्रोटीनची कमतरता जे आहे ते मग अशक्तपणा येणं, मग पायथ्याची हाडं मोडणं किंवा पडल्यावर लगेच हाडं मोडतात, हाडं ठिसूळ होतात. तर या सगळ्यांवर प्रोटीन्स आपल्या आहारामध्ये असायला पाहिजे.
तर याच्यामध्ये आपण जास्त सीड्स नट्स याच्या इन्क्लुजन केलेलं आहे. तसंच मिलेट्स, आता आपल्या WHOचे सांगण्यावरून 2023 मिलेट इयर म्हणून साजरं केलं गेलं. तर ही भरडधान्य आपल्या सगळ्यांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग होता. पण नंतर जे ब्रिटिश आल्यानंतर बरं तर गहू आणि तांदळावर जोर राहिला आणि मिलेट्स आपल्या आहाराच्या बाहेर गेलं. तर मिलेट्समध्येही खूप सारी खनिज आहेत, विटामिन्स आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत, जे आपल्या आहारातून आपण जर घेतले तर आपलं आरोग्य सुधारू शकतो. तर आपण त्यांना तुम्हाला रेडी टू मेक मिक्स प्री मिक्स उपलब्ध करून देतोय. त्याच्यात 2 मिलेट्स आहेत, म्हणजे ज्वार याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल वरी आणि फॉक्सटेल आहे. तसंच आपण काही न्यूट्रिशियस लाडू, त्याच्यामध्ये पुन्हा सीड्स नट्स आणि वेगवेगळे अँटीऑक्सिडंट्स आहेत. ती जशी इडली आहे, ज्वार आणि कोदो मिलेट आहे आणि थालीपीठ, हे असे आपण लॉन्च करणार आहोत. तर थँक्यू मला ऐकण्यासाठी. ओव्हर